कवडीचा पिल्लू उडला पा उडला उडला उडला. किती क्यूट दिसताय पहा ना. हो ना, आवडला का तुम्हाला? पाणी पिताय ई पाणी पिताय. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आलो ना आम्ही भट्टीवर, म्हणजे विटायची भट्टी, आणि खेळासाठी आलो स्पेशली क्रिकेट. तर व्ह्यू तिकडे बॅटिंगवर लागलाय. आमचा बॉल फेकत आहे बंटी. दाहो बाहू फेक बर बॉल. तर पहिला बॉल फेकून राहिला आणि विहर्ष बॅटिंग करताय. हाय कर मार चौका. वो देखो गाईज, म्हणजे पहिला बॉल हुकला आहे. आता म्हणजे आमच्याकडे आता बॅट नाही आहे, तो काडीनच मारताय. तर काडीनं थोडंसं तर हुकणारच आहे. तर चल फेक, दुसरा बॉल फेक फेक. अरे यार, दूसरा भी चूक गया. तर गाईज आम्हाला भेटला एक कबूतरचा पिल्ला, पाहू शकता तुम्ही. चल दाखव दाखव, कुठे आहे बापू? भी देखो गाईज, ये देखो कवडी का पिल्ला मिल गया हमको. तर आमच्याकडे आहे एक, म्हणजे कायचा पिल्लू आहे रे बापू? कबूतरचा पिल्लू आहे. तर त्याच्याकडे आम्ही जाऊन, आणि तो लहानचा आहे छोटासा, त्याची आई नाही आहे म्हणजे त्याच्याजवळ. तर पहा, हा आहे तो लहानचा पिल्ला, आणि हे साईडला बसून आहेत. कवडीचा पिल्लू आहे म्हणजे पहा किती सुंदर दिसत आहे, पहा एक नंबर. आणि बिचारा इथं एकटाच राहिला आहे, त्याची आई कुठं गेली ते माहीत नाही. आता आम्ही याला म्हणजे मरू नाही देणार, तर चांगला आहे का पिंजऱ्यात किंवा कुठेतरी ठेवणार, म्हणजे जोपर्यंत त्याला उडता येणार नाही तोपर्यंत आम्ही त्याची केअर करणार आहोत. तर पहा इथं म्हणजे आज भेटला होता, काहीतरी नवीन होणारच, आणि तोच झाला असता. पहा हे बसून एवढे जण पाहत आहेत. इकडे एक आहे बापू आणि तो एक आहे, आणि हा पाय बिचारा पिल्लू लहानचा. असं वाटत आहे की हा झाडाहूनच पडला, आणि त्याची आई वगैरे कवडी मोठी म्हणजे कुठं काही दिसत नाही आहे. तर त्याची जे केअर करायची आहे ते आता आम्हालाच करायची असं वाटत आहे. म्हणजे लहानचा पिल्लू आहे, उडताही नाही त्याला, तर कसं काय करणार बापा? समोरचा काय खाणार? काय तर सुसू लागली, कर तिकडे कर. तर पहा विहर्ष नाही का सुसू लागली म्हणताय, तर आता सुसू करताय तो तिकडे, नाही दाखवत तुम्हाला. तर बिचारा लहानचाच आहे, तुम्हाला जवळून दाखवतो मी. गाइस उड़ गया, देखो ये कवड़ी का पिल्लू उड़ गया है. देखो उड़ला उड़ला उड़ला, कवड़ीचा पिल्लू उड़ला पा उड़ला 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 उड़ला. पकड़ पाय पा. तो गाइस देखो यहाँ पर हमको मिल गया फाइनली, लेकिन हम इसको कोई भी हानि नहीं पहुंचाएंगे. जा जा आन. तो देखो गाइस, इसने देखो यानं हातात पकडला आहे, पण याला आम्ही काहीच त्रास देणार नाही. पिल्ल्याला लहानचा पिल्लू आहे, तर थोडासा आम्ही टोपल्यात ठेवून खेळून आणि नंतर सोडून देऊन, नाहीतर काहीतरी करून. किती क्यूट दिसताय पहा ना. हो ना, आवडला का तुम्हाला? एक नंबर. तर म्हणजे आज आम्ही क्रिकेट खेळासाठी आलो होतो ना, एवढा सुंदर आम्हाला पिल्ला भेटला आहे, पण त्याची आई वगैरे तर कुठं दिसत नाही आहे. ह्या निंबाच्या झाडाखाली तो होता, आणि आम्ही ठेवतो याच्याजवळ. आता थोडा थोडा उडता येते त्याला, पण जास्त काही उडता येत नाही. तर थोडासा चारा वगैरे देऊ त्याला, हो पाणी वगैरे देऊ पाजून. आता चला पाणी पाजू थोडसा याला, म्हणजे किती दिवस म्हणजे वेळ झाली आता माहित नाही कसं आहे तो. तर सर्वात आधी त्याला पाजून आम्ही पाणी, हो ना व्ह्यू, त्याच्या अंदर आम्ही झाकून ठेवलं आहे पिल्लू. तर त्याच्यासाठी आता पाणी आणलं आहे इकडे पाच डब्यात. तर त्याला आता थोडंसं पाणी पाजून आहे. काढ बापू पाणी पाजून त्याला. तर पहा किती सुंदर आहे. हे जास्त दाबाचं नाही. हे थांबव, पिंजरा तो वाकव ना. वाकव असा, वला नको करू. तो पा पाणी पिताय, पा पाणी पिताय ई पाणी पिताय. तो पा पाणी पिताय. एवढा सुंदर पिल्लू आहे. आता गली नेऊन का ठेव बरं, खाली ठेव बरं, कुठे जाते पाहून. खाली ठेव, थांबा, दूर व्हा बरं, कुठे जाते. तर पहा इकडं, आता त्यालाही वाटत असेल का आम्ही त्याची मदत करतो, म्हणून तो काही आता उडत नाही आहे. थोडा थोडा येते त्याला उडता, पण तो आहे आता चुपचाप बसून. व्ह्यू पाणी पेलं, राहू दे पाणी प्यासाठी. हो ठेव खाली, हां ठेवून दे. तर पहा आत्ता पाणी पेलं, त्याचा थोडासा चांगला जीव लागला असेल. तर आम्ही आलो आणि खेळत होतो क्रिकेटच, तर यांना दिसला झाडात पडला होता पिल्लू खाली. तर त्याच्या म्हणजे आता पाणी वगैरे दिलून, चारा वगैरे नाही दिलून, कारण तर इथं काही दिसत नाही खायसाठी त्यासाठी. तर हे धान आहे, पण हा पूर्ण फोसा धान आहे, आणि एवढूशा पिल्ल्याला धान म्हणजे जमणार नाही असं वाटत आहे. देखो गाइस, ये मेरे हाथ पे बैठ चुका है अच्छे से, और ये इसकी पप्पी ले रहा है. ले रे पप्पी. तर पहा किती सुंदर दिसत आहे ना, मगांपासून सुंदर सुंदर म्हणता मी. तर पहा किती बढिया आहे. बोदला बोदला. आवडला का तुम्हाला? हो दादा त्याला पोट भरला. पोट भरलाय. आता याचा पाणी पाजून. पहिले पतला पतलाच होता, नाही घे पप्पी, घे घे ना, घे. देख येतो.
कोणच्या मामाला भेजा करा बाय बाय करून टाका. पप्पी घेऊन टाक. पप्पी घेतलास. चला 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 घरी चला. तर आता बापून घेतलं आणि पप्पी. आता आम्ही जात आहोत घरी. चला. पायपात घुसलाय तर आम्ही त्याला आता फायनली केलं आहे बाय बाय आणि म्हणला की येतच ठेवून द्या म्हणला त्या पिल्लूला बाकीच्यांनी नाही का. तर आम्ही त्या पिल्लूला येतच ठेवलो. कदाचित त्याची आई आली आणि त्याला घेऊन गेली तर चांगला होणार. आम्ही घरी नेऊन काय करणार होतो म्हणून निसर्गाच्या हातात त्याला सोपवून दिलं आणि इथंच ठेवलं. कारण तो निसर्गानेच त्याला आता असा मोकळा केला आहे तर तोच त्याला आपल्या जवळ घेईल असा सोचून मी तिथंच ठेवून दिलं. मामू बोलणे का पा एवढूसा आहे तरी गणेशच म्हणते. काहून गणेश म्हणतेस? चला आता ते पाणी पाजतात आखरी वेळा. तर आखरी वेळा पाणी पिता. इकडे पा पेलं का पाणी? राहू द्या. चला आता आखरी वेळा मी बाय बाय करता हूं त्याला. बाय बाय. तर आखरी वेळा बाय बाय केलून आता आम्ही जात आहोत घरी. कारण जाऊ दे आता त्यालाही आपल्या गेला तो गावी. जाऊ दे आता कुठेही जाऊ तो त्याच्या भरोश्यावर तो आपला आता राहते आता. ठीक आहे. तर काहीच तो पिल्लू होता त्याला नाही का आम्ही एका सुरक्षित जागेत ठेवला आहे. म्हणजे तिथंच नाही का घोसल्यात ठेवलं. तो बाय घोसल्यात ठेवलं नाही. यानंच ठेवलं. बापू सांग कुठं ठेवलास तू? ते तर आम्ही घोसला बनवलो ना तिथं ठेवलो. हा तर घोसला बनवून ठेवलाय आणि तो एकाच जागी आहे. बढिया सांग जिथं भेटला होता तिथंच ठेवलो ना त्याला. म्हणजे पाणी बिणी पाजून सर्व काय. आणि आता जात आहोत आम्ही आपल्या घरी. सो माझा तर ब्लॉग मी इथंच आता एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. अरे काहून मस्ती नाही करायची व्ह्यू नाही. तर गाईज मी तुम्हाला म्हणत होतो की आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि आम्ही त्या पिल्लूला कुठलाही काही नुकसान पोहोचवलेलं नाही आहे. सुरक्षितपणे जसा होता तसाच ठेवला आहे. उद्या सकाळी येऊन पुन्हा पाहून की आहे की नाही आहे. तर आजचा ब्लॉग मैं इथेच एंड करतो. सो थैंक्स फॉर वॉचिंग गाइज. मिलता हूँ मैं आपको मेरे नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय. जय हिंद. जय हिंद जय भारत. चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करना, पसंद आया वीडियो तो लाइक कर देना. बाय बाय.